नमस्कार. अमरावती येथून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुलीच्या मृत्यूस जबाबदार धरत डॉक्टरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. मृत पल्लवी गुडदे हिचे वडील विनायक मोहने यांनी पत्रकार परिषद घेत डॉक्टर पवार आणि संबंधित रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबियांचा आरोप आहे की पल्लवीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर वेळेवर योग्य उपचार देण्यात आले नाहीत. प्रवृत्ती गंभीर होत असतानाही आवश्यक ती तत्परता दाखवली गेली नाही. अखेर प्रकृती बिघडल्याने तिचं दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विनायक मोहने यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि दोषी डॉक्टरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, माझं नाव विनायक मोहने. मी मृत पल्लवी गुडदेचे वडील आहे. माझी मुलीच्या मृत्यूसंदर्भात आपणा सर्वांना माहीतच आहे. घटनाक्रम सांगण्याची काही गरज नाही, परंतु आजच्या पत्रकार परिषदेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश जो आहे तो उद्देश असा आहे का या पल्लवी गुडदेच्या माझ्या मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये जे घटनाक्रम घडला गेलेला आहे, समितीच्या चौकशी अहवाला जो स्थापन केला CS साहेबांनी, डॉक्टर पवार साहेब यांनी, तर त्या समितीच्या अहवालावरच पहिली गोष्ट आमचा आक्षेप आहे. कारण असं का समितीचा अहवाल हा तिथल्या सर्व संबंधित डॉक्टरांचं आणि स्टाफचं पाठराखण करणारा समितीचा अहवाल आहे. त्याच्यामुळं या समितीच्या अहवालावर आमचा आक्षेप आहे, तो आम्हाला मान्य नाही. दुसरी गोष्ट, जो पल्लवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे तो सुद्धा संशयास्पद आहे. त्याच्यामुळं तो PM रिपोर्टवर सुद्धा आमचा आक्षेप आहे, तो सुद्धा आम्हाला मान्य नाही. तिसरा मुद्दा, आणि याच कारणामुळं आमची आणि दुसरी गोष्ट, ज्या हा घटनाक्रम घडला इथं जो समितीनं अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये फक्त एक डॉक्टर बोंद्रे म्हणून भूलतज्ञ त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि नेमका त्यांनी निलंबित केलेला आहे. डॉक्टर अपूर्व कडू ह्यासुद्धा दोषी आढळल्यामुळं त्यांनासुद्धा CS साहेबांनी निलंबित केलेला आहे. परंतु सध्या गुन्हा डॉक्टर बोंद्रे यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. सध्या आपली डिमांड काय आहे? माझी डिमांड हेच आहे का दोन्ही ज्या डॉक्टरवर कार्यवाही करण्यात आली आहे, दोन्ही डॉक्टर ते कंत्राटी डॉक्टर आहेत, कंत्राटी स्वरूपाचे आहेत आणि या प्रकरणामध्ये त्यांनाच गोवल्या गेलं. परंतु जे महत्त्वाचे जे मोठे मासे होते ते याच्यातून बचावले गेले आणि त्याच्यामुळे अशी माझा आक्षेप आहे की याच्यामध्ये तेच लोक गुन्हेगार नसून यामध्ये तिथले प्रेसिडेंटसुद्धा, तिथले सुप्रिटेंडंटसुद्धा, अधीक्षक हे सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत. तिथलं प्रशासन जबाबदार आहे. मेन मुद्दा म्हणजे तिथले सर्वात त्यांचे जे मुखिया आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पवार साहेब यांचं त्या प्रशासनावर काहीच नियोजन नसल्यामुळं बेपर्वाई सगळ्या गोष्टी केल्या जाते आणि याला सर्व मुद्देसूद गुन्हेगार जर पाळणारे डॉक्टर पवार आहेत. माझा सर्वात मोठा आक्षेप आहे का त्यांच्यावर सुद्धा निलंबाची तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदविण्यात यावा, हा माझा आक्षेप मागणी आहे. ज्वालादीप न्यूज, अमरावती.